हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग आहे तुलसी विवाह. सो प्रत्येक घरात एव्हरी ट्रॅडिशनल तुलसी विवाह सेलिब्रेट केला जातो ॲज अ लास्ट डे ऑफ दिवाळी, जो की ॲक्च्युली make our bride ready. Just now we have received flowers. Let's get them ready for decoration. Let's go. Welcome back to my channel. Take two. Hi guys. तुलसी विवाह का करतात? कृष्णाला जसे 16,000 बायकांच्यातली एक बाई आणि जी कृष्णावर सतत प्रेम करणारी ती तुळशी. एक दिवस काय झालं, कृष्णाकडनं तिनं मागितली, साडी आणि चोळी मागितली. आणि कृष्णानं काय केलं, एक मस्तपैकी सुंदर अशी चोळी तयार करून ती आपल्या गरुडामार्फत तुळशीकडे पाठवून दिली. आणि गरुडानं काय केलं, जाता जाता त्या चोळीमध्ये विंचू किडा अशी भरली. आणि ती भरलेली विंचूची किडं ती काय केली, चोळीत घातली आणि ती तशी नेऊन तुळशीने काय केलं, कृष्णानं पाठवलं म्हटलं तिने लगेच ती अंगात घातली. आणि अंगात घातल्या तिच्या अंगात खूप चावली होती. तिला तिचा राग आला, कृष्णाचा खूप राग आला. आणि कृष्णानं मला फसवलं, मी तर एवढी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते आणि त्यानं मला इतकं हे दगा दिला आणि इतका त्रास दिला. म्हणून तिने काय केलं, कृष्णाला द्वेष करायला लागली आणि कृष्णाकडे ती भेटायचंच बंद झाली, कृष्णाबरोबर बोलायचीच बंद झाली. कृष्णाला समजा ना तुळशी अशी का वागते. आणि तुळशी कृष्णाशी न भेटल्यामुळे कृष्ण कासावीस झाला. एक दिवस कृष्णानं काय केलं, ठरवलं की नेमकं काय कारण असावं. यासाठी कृष्णानं एका कासाराचं रूप घेतलं. मस्तपैकी अशी काकणं, सुंदर काकणं घेऊन तो त्या तुळशी ज्या गल्लीत राहत होती त्या गल्लीत तो गेला. आणि काकणी म्हणत असताना त्यानं तुळशीने त्याला बोलवलं. आणि मी तुळशीला ते काकणे घालता बऱ्याच गोष्टी विचारल्या की नेमकं काय झालं, कशामुळे झालं. आणि मी तुळशीने सांगितलं की काय नाही, मला माझं कृष्णावर प्रेम होतं, कृष्णानं मला असं फसवलं आणि या फसवल्यामुळं मी कृष्णावर बोलत नाही, कृष्णावर माझा राग आहे. त्यावेळी आपल्या कृष्णानं खरं रूप सांगितलं, दाखवलं आणि तुळशीला सांगायचा प्रयत्न केला. तुळशी चिडली आणि तुळशीने काय केलं, स्वतःला जमिनीमध्ये बुडूक करून घेतलं. त्यावेळी कृष्णानं तिला धरण्यासाठी म्हणून तिचे काय हातात आले, केस. आणि हे केस म्हणजेच तुलसीचं प्लांट. आणि म्हणूनच तुळशी विवाहामध्ये बाळकृष्ण तुळशीमध्ये घातला जातो. तुळशी विवाह हा कुणाशी लग्न लावून जातं, कृष्णाशी लग्न लावून जातं. सो बघितलं, ह्या कारणासाठी आपण तुलसी विवाह सेलिब्रेट करतो. थँक्यू सो मच पप्पा आमच्या ऑडियन्सना स्टोरी सांगितल्याबद्दल. सो चला आपण सगळे मिळून, म्हणजे आम्ही तुलसी सजवतो आणि तुम्हाला दाखवतो आजचा तुलसी विवाहाचा ब्लॉग. येस. Life feels so beautiful because Papa is supporting like this, knowing that I am going somewhere cringe. Why is it so difficult to find a proper? Okay. I know why. चलो. फायनली माळा रेडी झालेल्या आहेत. आता आपण डेकोरेट करणार ब्राईडला. सो नाव लेट्स गो आणि डेकोरेट करूया आपला तुळशी कट्टा.
तर लेडीज अँड जेंटलमेन, विवाहाची पूर्ण तयारी झालेली आहे. वर आणि वधूंना बोलवण्यात यावं. विवाहादरम्यान मंगलाष्टका मोबाईलवर लावलेल्या होत्या, त्यामुळे शूट नाही केलं. तर अशा तऱ्हेने विवाह संपन्न झाला. अँड येस, आजचा ब्लॉग इथंच संपन्न झाला, कारण मला भूक लागलेली आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक इट, डू सबस्क्राईब अँड शेअर, अँड सी यू सून इन अनदर ब्लॉग अँड व्हिडिओज. बाय बाय.